आज मी बनवणार आहे मैद्याचे मोदक। तेल आणि पाणी टाकून सॉफ्ट एकदम मळून घेतलेलं आहे आणि हे 1.5 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे पिठी साखर आहे। ही पिठी साखर घेतलेली आहे, तुम्ही साखर पण घेऊ शकता। मी पिठी साखर घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे मिक्सर घ्यायचे। मिक्सर जारमध्ये हे सगळं कूट बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सगळं हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी। हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मोदक कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते। 1 चमचा मोदकाचं सार टाकून घ्यायचं आहे। हे सगळं टाकून झाल्यानंतर हे बघा, हाताच्या बोटांनी हे सगळं असं म्हणजे असं हे करून घ्यायची, शेप द्यायची आपल्याला मोदकाची। तर सगळ्या चारी बाजूंनी आपण हे असं करून घ्यायचं आहे। मी बघा कशा